आज या ठिकाणी दिवाळी पहाट साजरी होते आहे आणि तरुणाईला आवडणारी ही गाणी खास या ठिकाणी सादर होणार आहेत यानंतरच्या सेशनमध्ये। विकासजी यांना मी विनंती करेन की सुनील बांदोडकर या गायकाने गायलेलं ही अतिशय धमाल, अतिशय मनाचा ठाव घेणारी ही गाणी खास आपल्यासाठी, आमच्या सगळ्या तरुणाईसाठी, कारण तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो। आजची जी दिवाळी पहाट आहे आमच्या ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये किंबहुना मुंबईमध्ये सुद्धा असा प्रघात आहे की अगोदर देवदर्शनाला जायचं आणि मग एका ठिकाणी जमायचं। तर डोंबिवलीचा जो गोखले रोड असतो तो संपूर्णपणे भरून गेलेला असतो तरुणाईने आणि या तरुणाईचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो। आज सुद्धा या ठिकाणी तरुणाई खूप मोठ्या प्रमाणात दिसते आहे मला आणि म्हणून खास या तरुणाईचा आवड लक्षात घेता ही खास गाणी आपल्यासाठी या ठिकाणी सादर करतात आमचे गायक विकास। तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते ऐकून कान विसरून भात ही वाट कोणाची बघते रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर बिरबिरते ऐकून कान विसरून भात ही वाट कोणाची बघते त्या सप्त सुराच्या लाटेवरून साध ऐकली होई बाबरी हरीची राहे बाबरी राधे बाबरी हरीची राहे बाबरी। झाडांची पिवळी पाने झुलताना चिंब चिंब देहावरुणी श्रावण धारा झरताना आदर देणारा गंध मातीचा मनात विलगून जाई उन्हाळ वारा गुंज प्रीतीचे गाणी सांगून जाई त्या सप्त सुराच्या लाटेवरून साध ऐकूनी होई राधे बाबरी हरीची राहे बाबरी राधे बाबरी हरीची राहे बाबरी। थोडं टाळायचं म्हणून शांत बसा, दिवाळी पाठ आहे पहिल्या वेळ गेली ना काय सोबत जाणार की नाही राहणार गावरी हा सगळ्यांना ऐकायला येतं का? काका मामा आजी आजोबा ताई दादा सोबत जायचं आहे माझ्यासोबत। सूरवेणूचे खुणावते तुझी सागरी जाताना पावले घुटमळते हे स्वप्नासे की सत्य म्हणावे राधा हरवून जाई हे चंद्र चांदले ढगाळून प्रेम नयाचे पाही त्या सप्त सुराच्या लाटेवरून साध ऐकूनी होई सोबत बाबरी हरीची राहे बाबरी। आता तुम्ही गायचं ओके 1 2 3 गो। थोडा आवाज होता आज दिवाळीचा फराळ गेला ना वाटतं पोटामध्ये आज हा चकला लाडू करत गेला की नाही काय काकी कोण गाणार आहे? थोडं जोरात आवाज होते ना एक नंबर बरं टाळ्यांचा आवाज होते कारण आम्हाला कलाकारांना बाकीची कोणती गोष्ट नको असेल तर टाळ्यांवरती आमचं बोल करतो विटॅमिन डी। थँक्यू चंद्रचा
अजून एक गाणं तुमच्यासाठी प्रेमगीतच आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गालावर खळी आपल्या सगळ्यांच्या आवडीचं हे गाणं. आणि अजय अतुल यांचं संगीत म्हणजे आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचे ते संगीतकार आहेत आणि एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी दिलेली आहेत. मराठी संगीतसृष्टीचा चेहरा मोहरा त्यांनी बदलून टाकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तरीसुद्धा त्यांच्याबरोबर अवधूत गुप्ते आहेत, वैशाली सामंत आहेत, त्यानंतर
डॉक्टर सलील कुलकर्णी आहेत. डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्या सगळ्यांना माहितीचा संगीतकार. त्यांनी सुद्धा अतिशय सुरेल आणि सुंदर गाणी दिलेली आहेत, परंतु एक वेगळ्या ढंगाचं गाणं त्यांनी दिलेलं आहे जे अजिबातच आपण कल्पना करू शकत नाही की हे डॉक्टर सलील कुलकर्णींनी संगीतबद्ध केलेलं आहे. अतिशय ग्रामीण ढंगाचं संगीत खास आपल्यासाठी या ठिकाणी सादर होत आहे. डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं, अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं आणि मकरंद अनासपुळे या मराठी अभिनेत्यावरती चित्रित झालेलं हे धमाल गीत खास आपल्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. ताजा ताजा माळव्याचा होईल या बारडे पांगडीची बारडे पांगडी बारडे बारडे पा काळे माती पाणी रदशवा ताजा ताजा माळव्याचा होईल या छानीच्या मळ्यामध्ये फिरतीच पाणी बघायला कवतिक आलं नाही कोणी मळ्याला अगर राणी माझ्या मळ्यामध्ये दिसशील का बारडी पांगडीची बारडी पांगडी बारडीची बारडी पांगडी बारडी पांगडीची बारडी पांगडी बारडीची बारडी मी लगेचच आमंत्रित करतोय आपले स्थानिक कलावंत राजेश बोरकर साहेब आणि सुष्मिताजी यांना. संगती माझ्या देखील काय गो संगती
नको जाऊ तसं तुझा मन विसरेना. माझ्या तू येशील काय गोम संगतीनं माझ्या तू येशील काय. गोम संगतीनं खास आपल्यासाठी आजच्या या दिवाळी पहाटच्या निमित्ताने आपल्या आवडीचं आपल्या मनातलं हे गीत खास आपल्यासाठी सादर करत आहेत प्रतिभाजी आणि विकास. चोरीचा मामला मामाही थांबला. चोरीचा मामला मामाही थांबला. प्रेमान देहात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती. मदनाचा सुटलाय वारा. मधुहोश जग झाले
ना ना राणी तू ये ना चोरीचा मामला मामा हे थांबला चोरीचा मामला मामा हे थांबला प्रेमान देहात हाती तूच माझी मैना करू नको दैना या इश्काच्या गोड गोड राती हो काय सांगतो खास आपल्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही धमाल अशी कोळी गीतं सादर करताना आमचे गायक कलावंत गाय तुझा देऊल सजती गुलाले डोंगरा पालखीला नाचिन गुलाल उडून सैताची मैया आई तुझं देऊल साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवत सैताची मैदान ग सैताची मैदान आई तुझं देऊल साजतय गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवत सैताची मैदान ग सैताची मैदान मला कानाची बरलं रूप तुझं डोलालं एक सरकार नाव तुझं वाटानं नाही सुख मला कानाची बरलं रूप तुझं डोलालं आय पायाशी ऐकू दे हे मना कबरात ग हे मना कबरात पालखीला नाचन गुलाल उडवत सैताचे मैदान ग सैताचे मैदान पालखीला नाचन गुलाल उडवत सैताचे मैदान ग सैताचे मैदान समान समान घेऊन येतात भक्त या कारले डोंगरावर बार घुमे येतात तुझे संगात समान समान घेऊन येतात भक्त या कारले डोंगरावर बार घुमे येतात तुझे संगात तुझे नावानी नाव बोलते हरियाणा सगळा हरियाणा सगळा पालखीला नाचन गुलाल उडवत सैताचे मैदान ग सैताचे मैदान पालखीला नाचन गुलाल उडवत सैताचे मैदान ग सैताचे मैदान पालखीला नाचन गुलाल
प्रोडक्शन निर्मित विनायक निकम विलास पांचाळ प्रस्तुत परफेक्ट शो खास आपल्यासाठी या ठिकाणी सादर होत आहे. आणि मला वाटते आम्ही शेवटाकडे आलेलो आहोत कार्यक्रमाच्या. यानंतर आपल्या येथील स्थानिक कलावंतांचे नृत्य होणार आहे, तेव्हा आपण या पुढील कार्यक्रमाचा सुद्धा आस्वाद घ्यायचा आहे. तत्पूर्वी आमचे हे सगळे कार्यक्रमामध्ये आपण ज्यांचा मगापासून ज्यांची गायकी ऐकली, ज्यांचं वादन ऐकलं, ते आमचे सगळे वादक कलावंत ऑक्टोपॅडवरती आहेत. अभिजित केरकर, जरा जोरदार टाळ्याने, ज्यांचे हात मोकळे आहेत रिकामे आहेत त्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. ऑक्टोपॅडवरती आहेत अभिजित केरकर, त्याचप्रमाणे कीबोर्डवरती आहेत आमचे दिनेश जाधव, तबला आणि ढोलकी निलेश कदम. आमचा आवाज आपल्यापर्यंत गोड करून पोहोचवतात आमचे साऊंड इंजिनियर दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार आवाज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अतिशय सुंदर रीतीने साऊंड ऑपरेटिंग. त्यानंतर आमचे गायिका आहेत प्राची कोकिळ, प्रतिभाजी सूर्यवंशी आणि विकास सावंत. धन्यवाद रसिको. यानंतर या उत्सव समिती, संयुक्त नवी चाळ उत्सव समितीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना मी विनंती करेन की कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. उत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय सदानंद शिंदे साहेब, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय समीर कदम, खजिनदार सन्माननीय गणेश राऊत, कार्याध्यक्ष सन्माननीय निरंजन नलावडे आणि स्वागताध्यक्ष सन्माननीय सचिन आमरोस्कर. या सर्व पदाधिकाऱ्यांनी कृपया स्टेजवर यायचं आहे.